आम्हाला मॅन ऑफ द मॅच परिसरातील सचिनजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी आमचे सन्माननीय कमलाकर पाटील साहेब, नरेशजी म्हात्रे साहेब, रवींद्रजी म्हात्रे, महेंद्रजी पाटील आणि जॉली स्पोर्ट कामतगर ए चे सर्व खेळाडू, बी चे सर्व खेळाडू, जॉली स्पोर्ट 40 चे सर्व खेळाडू, न्यू 40 चे सर्व खेळाडू आणि आमचे संपूर्ण कॉमेंट्री पॅनल तसेच अंपायर पॅनलच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. हॅपी बर्थडे सचिन पाटील. क्षेत्ररक्षण लागला जातोय. नाना स्पोर्ट संघाचा कर्णधार वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आपण आपला संघ घेऊन खेळाडू कक्षेमध्ये जायचं आहे. आयोजकांचं असं म्हणणं आहे की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. मित्रांनो, या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी जी दिली जाते ती स्पॉन्सर केलेली आमचे सन्माननीय रवींद्र पंडितनाथ म्हात्रे. त्यांच्या या ठिकाणी ते युट्यूबवर सध्या सुरतला ही स्पर्धा पाहत आहेत युट्यूबवरनं आणि अतिशय सुंदर प्रक्षेपण, भव्य दिवशी स्पर्धा हे आपण पाहू शकता. आमचे सचिनजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जॉली स्पोर्ट कामतगर जॉली परिवाराच्या वतीने आमचे कमलाकर पाटील साहेब, विद्यमान नगरसेवक नरेशजी म्हात्रे साहेब, रवींद्रजी म्हात्रे साहेब, महेंद्रजी पाटील, जॉली बी संघ, त्याचबरोबर न्यू 40+ यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नाना स्पोर्ट टेमघर संघाच्या कर्णधाराने आपले जेवढे प्लेयर आहेत तेवढे घेऊन खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. जगदीश नाईक आमचे आयोजक आम्हाला सांगत आहेत. नाना स्पोर्ट संघ कर्णधाराला लास्ट ऑफिशियल कॉल. आपण 2 मिनिटात जर खेळाडू कक्षामध्ये बसला नाहीत तर आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. मित्रांनो, या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी ज्या आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत त्या सन्माननीय रवींद्र पंडितनाथ म्हात्रे, स्वर्गीय ज्ञानदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचं मनपूर्वक आभार. गिफ्ट हॅम्पर आम्हाला जे स्पॉन्सर केलेलं आहे ते वलपाडा गावचे प्रसिद्ध उद्योगपती इंद्रपालजी पाटील, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गिफ्ट हॅम्पर मिक्सर ग्राइंडर आम्हाला जे स्पॉन्सर केलेलं आहे माननीय लक्ष्मी अशोक पाटील, विद्यमान नगरसेवक भिवंडी इंजापूर शहर महानगर संपूर्ण त्यांचा परिवार, विनोद पाटील, सचिनजी पाटील, त्याचबरोबर अरविंदजी पाटील, अशोकजी पाटील यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने. कोपर गावावरून या ठिकाणी विनायक पाटील हार्दिक शुभेच्छा देतात आणि ते जॉली कामतगर संघाचे माजी खेळाडू आहेत. ते जॉली स्पोर्ट कामतगर या संघाला, या आयोजनाला, त्याचबरोबर खास करून सचिनजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद विनायक पाटील. शैलेशजी गायकवाड हे मापोलीवरनं या ठिकाणी सचिनजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतात आणि त्यांनी आताच एक मोठ्या स्पर्धेचं महापोली चषक या स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलं होतं आणि अतिशय यंग अँड डॅसिंग अंदाज आहे, उत्कृष्ट आयोजन त्यांनी केलं होतं. त्यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपण टीव्ही मॉनिटर पाहू शकता भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार माननीय श्री कपिलजी पाटील साहेबांचा फोटो, एका बाजूला महेशजी पाटील समाजसेवक, दुसऱ्या बाजूला नारायणजी मच्छा प्रसिद्ध उद्योगपती. सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत करताना कृष्ण कॉम्प्लेक्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहे कृष्णा म्हात्रे साहेब, त्याचबरोबर संजयजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत काल्हेर, संतोषजी पाटील साहेब प्रसिद्ध उद्योगपती कामतघर, त्यांचाही आपण फोटो पाहू शकता. त्यानंतर
सन्माननीय संजयभाई मात्रे विद्यमान नगरसेवक व प्रसिद्ध उद्योगपती भिवंडीचे लेजंडा भिवंडी भूषण सन्माननीय विलासराव पाटील साहेब माजी महापौर भिवंडी शहर महानगरपालिका, सन्माननीय दिलीप गुळवी साहेब गटनेते शिवसेना भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, सन्मान श्री विनयजी गुप्ता बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आपण समोर जो दृश्य पाहतोय मानस सरोवरचं दृश्य, त्याचे ते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स काल उपस्थित होते आमच्यामध्ये. त्याचबरोबर श्री प्रदीप लखोटिया साहेब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, माननीय श्री शेखरजी गुप्ता बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, जे आपण समोर दृश्य पाहतोय मानस सरोवरचं दृश्य पाहतोय त्यांचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहेत. सन्माननीय विनयजी गुप्ता, प्रदीपजी लखोटिया आणि शेखरजी गुप्ता. आलोकजी चौधरी समाजसेवक आणि सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत करणारा श्री नित्यानंदजी नाडार नगरसेवक भिवंडी महानगरपालिका, मान्य श्री नवनीत सुरेश चौधरी. त्यांना कोण विसरू शकेल, कारण हे संपूर्ण शामियाना VIP कक्ष गॅलरीज संपूर्ण उभारण्यामध्ये त्यांनी ओमसाई डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आहेत नवनीत सुरेश चौधरी, त्यांचे हार्दिक स्वागत. माननीय श्री रुपेशजी म्हात्रे साहेब भिवंडी पूर्वचे सन्माननीय कार्यसम्राट आपला आमदार कपिलजी पाटील साहेब भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार महेशजी चौगले साहेब, सन्माननीय आमदार प्रसाद अर्थात आमचे सन्माननीय भाई पाटील समाजसेवक, त्यानंतर सन्माननीय मनोज काटेकर साहेब माजी उपमहापौर ते विद्यमान नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, माननीय श्री तुषारजी चौधरी साहेब विद्यमान महापौर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका. सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत करताना या ठिकाणी नंतर प्रवीणजी चौधरी साहेब, त्यांनी तर पहिल्या दिवसापासून अगदी पहिल्या चेंडूपासून उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यांचे हार्दिक स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांचा निलेशजी चौधरी साहेब गटनेता भाजपा भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, साईनाथ भाऊ पवार माजी नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका. आणि हे आपण पाहू शकता यंग अँड डॅशिंग कमलाकर पाटील साहेब या स्पर्धेचे आधारस्तंभ विद्यमान नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका दानशूर राजा, मान्य श्री मदनबुवा नाईक साहेब विद्यमान नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका आणि शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी तालुका मान्य श्री देवानंदजी थळे साहेब. आणि आता मात्र आमचे SK एंटरटेनमेंट यांनी संपूर्ण जगाचा मॅप समोर ठेवला होता. त्यानंतर ते डायरेक्ट भारतात येत आहेत आणि भारतातून आम्हाला घेऊन येणारे सरळ मुंबई महाराष्ट्रात घेऊन येत आहेत आणि महाराष्ट्रातून ते सरळ मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत, महाराष्ट्राची राजधानी. आणि मुंबईवरनं ठाणे आणि ठाण्यावरनं सरळ येणार आहेत ते भिवंडी. आणि भिवंडीचा हा एक नयनरम्य परिसर कामतघर भागात आणि हे वराळा लेक वराळा तलावचं दृश्य आपणास पाहायला मिळेल. आणि तलावाच्या अगदी काठावर ही क्रीडानगरी स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरीत ते येत आहेत. आपण पाहू शकता जॉली ट्रॉफी 2016 जॉली स्पोर्ट कामतघर आयोजित. आणि हे मैदान अगदी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये IPL प्रमाणे या ठिकाणी दृश्य. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. आमचे पंच मैदानात गेलेले आहेत. पंच सुरेशजी दळवी अगदी सिनियर पंच आहेत. त्यापेक्षा एक उत्कृष्ट क्रिकेटर होते ते सुरेश दळवी. स्क्वेअर एकला पंच शशिकांतजी साटम नामांकित पंच आहेत. MCAचे पंच आहेत. तिसऱ्या पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या रीतीने पार पाडलेली ती पंच फैज रईस, त्याचबरोबर पंच विलास बाळू यांनी अति निर्दोष कामगिरी केलेली आहे. विलास बाळू यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर फारच कमी पडलं, कारण एक नामांकित खेळाडू केवळ कामतघर परिसर नव्हे तर तालुका क्रिकेटमधील ओपन क्रिकेटमध्ये लॉंगॉनचा एक खेळाडू म्हणून त्याची ख्याती होती. आणि आज 40+ कामतघर संघाचा आधारस्तंभ आणि पंच म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये चांगली भूमिका. अशोकजी चिंतेवाळ आमच्या मध्ये उपस्थित आहेत.
त्यांनी या स्पर्धेसाठी जे MRIचा चेंडू वापरला होता तो आमच्यासाठी स्पॉन्सर केलेला आहे, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमच्यामध्ये उपस्थित आहेत चंद्रकांतजी तरे साहेब, त्यांनी या स्पर्धेसाठी एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर स्वर्गीय दीपक नामदेव फौजदार यांच्या स्मरणार्थ आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने. आणि चंद्रकांतजी तरे साहेब यांनी सुद्धा अगदी पहिल्या सामन्यापासून पहिल्या चेंडूपासून या स्पर्धेपासून इथे उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, आम्हाला मोलाचं संपूर्ण रीतीने सहकार्य दिलं, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पुन्हा मैदानावर जाऊया. आमचे
नवीन फलंदाज नो स्ट्राईकच्या क्षेत्रामध्ये अल्पेश चौधरी, स्ट्राईकवर महेश चौधरी, गोलंदाज नरेश, संदीप पाटील गॅलरी एन कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना केला जातोय महेश याच्याकडून. जोरदार फटका व्हाईट मिड विकेटच्या क्षेत्राच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी 40 षटकार. जोरदार सुरुवात पाहायला मिळते नाना स्पोर्ट टेमघर या संघाकडून. डॉक्टर गवली सर, ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये राजूने चांगली गोलंदाजी केली होती, पूर्णपणे पाणी फेरलेला आहे तो म्हणजे नरेश याने. कारण नाना स्पोर्ट एक संघ बलाढ्य संघ आहे. आपण पाहतोय पहिल्या षटकात जरी चांगली कामगिरी झालेली असली मात्र दुसऱ्या षटकात एक चांगली फलंदाजी बघायला मिळते. 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत मारलेले आहेत. षटकामध्ये महागडं षटक ठरतंय नरेश. आता रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. निर्धाव चेंडू जातोय आणि षटक समाप्त होत आहे. 2 षटकाची समाप्ती. धाव संख्या होते ते आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 24. पुढच्या 4 षटकामध्ये ज्या प्रकारे आक्रमक क्रिकेट नाना स्पोर्ट टेमघर करत आहे की चांगली गोलंदाजी करून मॅच मध्ये वापसी करते का पाहूया. ते सांगण्यासाठी मायक्रोफोन येतात. सर्वांचा आवडता आवाज डॉक्टर गवली सर. धन्यवाद संदेश पाटील. 2 षटकामध्ये एक दमदार सुरुवात म्हणता येईल. कारण 24 धावा सरासरी जर आपण बघितली, धावगती जर आपण बघितली 12 धावांची, आमचे एक्सपर्ट स्कोरर त्यांचा एक पण झाले के करण काटेकर, आपलंही हार्दिक स्वागत आहे. कारण सुरुवातीला अभि पाटील यांनी स्कोरिंग केलं होतं. जास्त वेळ स्कोरिंग करणारे आमचे ऑफिशियल स्कोरर करण काटेकर यांचंही आमच्या समाजाच्या कक्षामध्ये आगमन झालेले हार्दिक स्वागत आहे. 12 धावा. 3रं षटक घेऊन येते गोलंदाज मयूर. 3ऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध आहे धावबासाठी. पंच सुरेश दळवी आणि पंच शशिकांत साठम आपल्या माहितीसाठी. मयूर. लसित मलिंगाचा अंदाज स्वैर चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच सुरेश दळवी यांचा इशारा होते वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 25. फक्त एकच फलंदाज बाद झाले, यश बाद झालेला आहे. खेळतोय तो महेश आणि अल्पेश. अल्पेश एक कंप्लीट टेक्निक बॅट्समन तालुका क्रिकेट मधील अल्पेश चौधरी. मयूर या फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. चांगली नटी. एक ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, सन्मान दिलेला आहे आणि त्याच्यावर 1 धाव पूर्ण केली आहे. आणि एक चांगल्या फलंदाजीची खूण आहे संदेश पाटील. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार. अगदी बरोबर डॉक्टर गवली सर. हॉकलाईन पद्धतीचा चेंडू होता, व्यवस्थित बॅटर घेतलेला आहे चेंडूला. अल्पेश चौधरी 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 26. 1-26. महेश फटकेबाज फलंदाज आहे. यावेळेला मात्र जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू होता, खाली राहतोय आणि सरळ निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातात. 18 धावांवर खेळतोय महेश. त्यामध्ये महेश यांनी 2 षटकार आणि 1 चौकार मारलेला आहे. ही जोडी जर आपण अशी बघितली संदेश पाटील, महेश एक पिंच हिटर आहे आणि अल्पेश चौधरी एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. सुरुवातीला एकेरी 2 धावा घ्यायच्या, स्लॉगर मध्ये फटकेबाजी करायची. मयूर यावेळेला मात्र चेंडू जातोय फाईन लेगकडे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. गॅप मधून चेंडू सीमारेषेकडे जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते नाना स्पोर्ट्स संघाची. धावसंख्या होती 28. 1-28. आपण जो सामना पाहतोय मॅगी 11 विरुद्ध नाना स्पोर्ट्स. नाना स्पोर्ट संघाचे कर्णधार जगदीश नाईक याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि सुरुवाती चांगली झालेली आहे. मयूर स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, भरकटलेली गोलंदाजी म्हणता येईल. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. बाकीचं काम मात्र पंच सुरेश दळवी करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 29. याप्रमाणे जर धावसंख्या झाली तर 70चा आकडा सहजगत्या पार होऊ शकतो.
मयूर यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू होता. दोन्ही वेळेला आपण बघितलं की महेशचा फुटवर्क बघायला नाही मिळालं, जागेवरनाच फटका. बऱ्याचशा वेळेला असं होतं की प्लॅन ए आपण बघितलं ऍक्शन प्ले मध्ये, प्लॅन ए जर सक्सेस होत नसेल तर आपण प्लॅन बी चा वापर करायचा असतो. थोडस पदलालित्य, पायाची हालचाल, फुटवर्क कडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. मयूर यावेळेला पुन्हा एकदा चेंडू खालून जाते, अतिशय चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय. सुरुवातीला 2 चेंडू स्क्वेअर, त्यानंतर एक चांगली गोलंदाजी, अगदी लसित मलिंगाच्या अंदाजामध्ये साईड आर्म गोलंदाजी बघायला मिळते. संदेश पाटील लसित मलिंगाचं इथून आगमन झालेलं आहे, त्यानंतर कित्येक गोलंदाज साईड आर्म गोलंदाजी पाहायला मिळतात. मयूर, चिंटू, अरविंद, हरेश, कित्येक गोलंदाज आपण पाहतोय अगदी साईड आर्मच्या अंदाजाने लसित मलिंगा अंदाजामध्ये गोलंदाजी करतात. मयूर अराउंड लेग त्रिफळाची, घराचं दार उघडं ठेवलं होतं, चोरी झालेली आहे. घराचं दार उघडं ठेवल्यानंतर चोरी होणारच आहे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता वेलकम प्रणित म्हात्रे, प्रणिल म्हात्रे. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता, आपण बघितला अगदी अराउंड लेग त्रिफळाची झाला होता फलंदाज. थोडासा सुरुवातीला चांगले 2 षटकार मारले होते, चौकार. त्यानंतर मात्र मयूरच्या गोलंदाजीवर थोडासा संघर्ष करताना दिसला आणि सरते शेवटी अराउंड लेग त्रिफळाची 2 पॉईंटमध्ये परतले. आता मात्र संघाचा कर्णधार खेळपट्टीवर जगदीश नाईक आणि मी तर म्हणेन की नाना स्पोर्ट्स संघाची सर्वोत्कृष्ट फलंदाजीची जोडी खेळपट्टीवर. मित्रांनो, प्लेयर ऑफ द डे हे जे पारितोषिक आमच्यासाठी स्पॉन्सर केलेले आहे, त्यांचे सन्माननीय संदेश सोमा पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहे. पहिल्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे खेळाडू ठरला होता नवीन विनर स्पोर्ट्स संघाचा. दुसऱ्या दिवसाचा न्यू 40 संघाचा मणिलाल एकविरा पिंबाळे संघाचा. तिसऱ्या दिवसाचा डॉली स्पोर्ट्स वडवली पडगा संघाचा वैभव. चौथ्या दिवसाचा नवाब स्पोर्ट संघाचा आकिब आणि 5व्या दिवसाचा एक मात्र अर्धशतक पटकावणारा ट्रिपल एस नेटवर्क संघाचा फलंदाज प्रफुल्ल. आतापर्यंत 5 दिवशी 5 हे खेळाडू जे आहेत हे प्लेयर ऑफ द डे ठरलेले आहेत. आजचा 6वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी कुठला खेळाडू प्लेयर ऑफ द डे ठरतोय याचं उत्तर बरोबर 1:30 वाजता मिळणार आहे. 1:30 मिळणार आहे आज. आणि आपण पाहू शकता कैलासवासी नामदेव पंढरनाथ म्हात्रे यांना श्रद्धांजली देण्यासाठी एक खेळाडू कक्ष, त्यामध्ये सर्व नाना स्पोर्ट्स संघाचे. आणि हा चेंडू MRI जो वापरला जातोय आपण पाहू शकता. आमच्यासाठी जो स्पॉन्सर केलेला आहे प्रेमनाथजी चौधरी, चंद्रकांतजी तरे, अशोकजी चिंतेवार यांनी हे संपूर्ण चेंडू स्पॉन्सर केले त्या स्पर्धेसाठी. त्यांचाही मी जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गोलंदाजी करण्यासाठी येतोय आकाश. धावसंख्या 29. तिसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त आमचे एक्सपर्ट स्कोरर के किशोर काटेकर सांगतात की फक्त 5 धावा दिलेल्या आहेत आणि फलंदाज 2 बाद झालेले आहेत. आकाश फुलटो चेंडू भिरकावून दिले, लॉंग लेग सीमारेषेच्या वरून जातोय, सरळ गार्डन पार्क मध्ये जातोय. 6 धावांसाठी
पहिल्या चेंडूला भिरकावून दिलं होतं आणि पीस पार्क या ठिकाणी चेंडू सरळ जातोय 6 धावांसाठी. अल्पेश चौधरीच्या बॅट मधून निघाला हा जॉली षटकार. 35 धावा होत आहेत. 35. आकाश याला मात्र ड्राईव्ह केला. चेंडू खरं तर कव्हर कडे खेळायचं होतं. चेंडू मात्र स्क्वेअर थर्ड मॅनला जातोय. खराब क्षेत्ररक्षण होतंय. अजूनही चेंडू सापडलेला नाहीये. 2 धावा अल्पेश पूर्ण करतोय. धावसंख्या होते 37. 37. महेश पास झाल्यानंतर पूर्णपणे सूत्र हातात घेतलेले अल्पेश चौधरी. मी सांगितले की अल्पेश चौधरी असा एक फलंदाज आहे, सुरुवातीला थोडंसं एकेरी दुहेरी धावा घेऊन थोडा सेट होतो, त्यानंतर मात्र आक्रमण सुरू करीत असतो. तालुका क्रिकेटमध्ये कित्येक वर्षापासून मी खेळ बघितलेला आहे. 37. शॉर्ट बॉल फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि झेल घेतला जातोय. एक चांगला फटका म्हणता येणार नाही, मात्र चांगला झेल. अल्पेशाची खेळी संपुष्टात. ओळीगावचे पोलीस पाटील आणि ज्यांचं क्रिकेटशी एक अतूट नातं आहे असे आमचे सन्माननीय जनार्दन पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. पंढरबाळ भिवंडी जयेश पाटील यांचे पिताश्री जनार्दन पाटील साहेब, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे मान्यवर कक्षामध्ये. जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने नरेशजी म्हात्रे साहेब, तसेच आमचे कमलाकरजी पाटील साहेब विद्यमान नगरसेवक, रवींद्रजी म्हात्रे, महेंद्रजी पाटील, जॉली स्पोर्ट्स कामतगर संपूर्ण ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या मात्र आहे 37. 37. अजूनही चांगली धावसंख्या आहे, कारण चौथं षटक हे मार्गस्थ आहे. खेळण्यासाठी येतोय रोहित. येतोय आकाश. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पाट्यात येत नाही आणि सरळ निघून जातोय. तो यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती होते. जानवी स्पोर्ट्स के कप्तान और सोनादेवी स्पोर्ट्स के कप्तान दोनों को टॉस के लिए तैयार रहना है. याला मात्र चेंडू नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. 4 धावांसाठी जॉली चौकार. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. फटका चांगला म्हणता येणार नाही संदेश पाटील, पण मात्र 4 धावा मिळतात का? धावा मिळणं आपण बघितलं कारण यष्टी रक्षकाच्या जवळून, कारण थर्ड मॅन जो होता थोडासा वाईडिश होता, त्यामुळे चेंडू नॉनस्टॉप सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 4 धावांसाठी. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 41. आपण जो सामना पाहतोय सतीश चौधरी फॅम टीम नाना स्पोर्ट्स विरुद्ध मॅगी 11 दोन संघामध्ये. आकाश यामध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळलेला आहे. चलो मिड ऑफ वरना डीप मिड ऑफ लॉंग ऑफला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या होती 42. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 42. अजून एक चांगली धावसंख्या आहे. 2 षटकांचा अजून एक खेळ बाकी आहे. 20+ 20 पेक्षा जास्त धावा जर जमवल्या तर मात्र 60 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य एक चांगलं लक्ष्य ठरू शकतं. पण कालचे आपण सामने जर बघितले, पहिला दुसरा तिसरा, पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये 60 धावांचं लक्ष्य चेस झालेलं होतं. यशस्वीरित्या पाठलाग झाला होता. पुन्हा मयूर याने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि एक फलंदाज बाद केला होता. आपलं दुसरं षटक आणि संघातर्फे 5वं षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय. मयूर चेंडू अपील केला जात आहे. चेंडू डीप फाईनली केलेला क्षेत्ररक्षक आहे. मात्र पंच सुरेश दळवी यांचं बारकाईने लक्ष की चेंडू हा डावी यष्टीच्या बाहेरून जात होता, पायावर आदळलेला होता. अपील फेटाळून लावताय त्याने लेग बायचा इशारा करतात. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 43. 3 बाद 43. पहिला फलंदाज बाद झाला होता यश, दुसरा फलंदाज बाद झाला होता महेश आणि तिसरा फलंदाज बाद झाला होता अल्पेश चौधरी. खेळतोय तो रोहित. रोहित याचं आपलं खातं उघडायचंय आणि नॉन स्ट्रायकर संघाचा कर्णधार जगदीश नाईक.
वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. एवढा फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. बाकीचं काम मात्र पंच सुरेश ढवळी करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 44. पहिल्या सामन्यामध्ये वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील खेळला होता आणि या सामन्यामध्ये वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक खेळताना दिसतोय. मयूर फुलटा चेंडू फेक केलेला आहे. चेंडू डीप फायरिंगला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता. अतिशय वेगात चेंडू गेला तर फास्ट आउटफील्ड आहे आणि त्यावर एकच धाव घेण्याची खातं उघडण्याची संधी मिळते ती रोहित यास. धावसंख्या होते 45. 3-45. सतीश चौधरी फॅम टीम नाना स्पोर्ट्स विरुद्ध मॅगी 11 दोन संघामधील सामना. याला मात्र अपील केलं जात आहे आणि याच बरोबर जगदीश नाईक याची खेळी पायचीच्या रूपाने संपुष्टात. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येईल जाईल पाठीची आई. यस, अतिशय चांगला निर्णय आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. अगदी बरोबर अगदी मधल्या एसटीवरला चेंडू होता. पायावर आदळतोय आणि पंच सुरेश दळवी यांचा जगदीशला मैदान खेळपट्टी सोडून जाण्याचा इशारा. पंच नेहमी काही गोष्टी बघत असतात पाहिजे देताना की चेंडू जो आहे पाय जो अगदी मधल्या एसटीवर आहे का ते बघायचं असतं. चेंडू बॅट अँड पॅड झालेला नाहीये हे सुद्धा बघायचं असतं. फक्त पायावर आदळलेला आहे हे बघायचं असतं आणि त्या अनुसरून पंच हा निर्णय देत असतात पायचीतचा. चौथा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे 45. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सुद्धा मयूरजी पहिल्या षटकामध्ये सुद्धा 5 धावा देऊन एक फलंदाज बाद केला होता. मयूर यावेळेला सुद्धा एक चांगला चेंडू आहे. आता ही चांगली गोलंदाजी नो डाऊट. पहिल्या षटकामध्ये थोडीशी 2 व्हाईट बॉल झाले होते मात्र कमबॅक केलं होतं 5 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये मात्र अति चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर लाईन लेंथ पेस अतिशय चांगल्या वेगात गोलंदाजी जवळपास 134 वेगात गोलंदाजी करतोय. याला मात्र चेंडू हवेत आहे. झेरो देगा बघायचा आहे आणि हा चेंडू कॅल्क्युलेटेड 6 डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी ज्वाली षटकार. नक्कीच वरालदेव मातेच्या आरतीची वेळ झालेली. मात्र एक गोष्ट लक्षात आहे की वरालदेव मातेचा आशीर्वाद घेऊनच या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. कामत गावची वरालदेवी माता. जानवी स्पोर्ट्स के कप्तान और सोनादेवी टेमगर के कप्तान, आप दोनों को टॉस के लिए टॉस बॉक्स में आना है. मयूर यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट होतोय. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. आमचे एक्सपर्ट स्कोरर के करण काटेकर माहिती नक्कीच पुरवतील. या षटकामध्ये धावसंख्या जी झालेली आहे ती 51. मात्र या षटकामध्ये 9 धावा दिल्या. एक षटकार लागला होता तरी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. स्लॉग ओव्हर मध्ये 9 धावा आणि एक फलंदाज बाद केला होता. धावसंख्या 51. अजूनही आपण जर बघितली सरासरी जर बघितली तर आपण पाहतोय की 10.20 आपण हे पाहू शकता. खेळाडू कक्ष कैलास ज्ञानदेव पंडित म्हात्रे यांच्या स्मरणार्थ एक खेळाडू कक्ष आपण पाहू शकता. आणि त्या ठिकाणी नाना स्पोर्ट्स संघाचे सर्व खेळाडू जानवी स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि सोनादेवी टेमगर संघाचे कर्णधार दोघांनीही नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जानवी संघाचे कर्णधार आहेत जैन. हार्दिक स्वागत आहे. आकाश येतोय अंतिम षटक घेऊन. फुलटाचीने फायदा उचलता आले नाही. अपील केले जाते पायचीचं.
मात्र एक चांगला चेंडू निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे 51. चार फलंदाज बाद झालेत. 51. आकाश याला मात्र चेंडूचा वेग कमी केला होता, पण मात्र आपल्या दिशेमध्ये भर करतोय. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि पंच शशिकांत साटम यांचा इशारा आहे तो वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 52. आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. याला मात्र अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहे. डीप फाईन लेगला खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि चेंडू डीप फाईन लेग सीमारेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी जॉली चौकार. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता शफल क्रॉस झाला होता. उजव्या अष्टीच्या बाहेर आला होता. थोडासा डाव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. लोअर फुल टॉस अडवण्याचा प्रयत्न केला होता डीप फाईन लेगला, मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आकाश उलटा चेंडू हवेत आहे आणि चांगला झेल डीप मिड विकेटला. पाचवा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या 56. 60 धावांचं लक्ष्य नक्कीच 60+ झालं की एक रंगतदार सामना, कारण मॅगी 11 संघाकडे जवळपास 4 ते 5 स्पेशालिस्ट बॅट्समन आहेत. त्यामुळे एक रंगत बघायला मिळणार आहे, कारण पहिला जो सामना मॅगी 11 संघाने जिंकला होता तो अतिशय डॅशिंग अंदाजामध्ये जिंकला होता. आकाश यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न, आडव्या फाटणे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पाट्यात येत नाहीये. पंच साठ्या यांचा इशारा होते लेग बाय. धावसंख्या होती 57. आकाश धावसंख्या 57. 5/57. याला मात्र ड्राईव्ह केलं, अतिशय करारा ड्राईव्ह, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. अठ्ठावन्न धावा झालेल्या आहेत. आकाश याला मात्र डीप फाईन लेगला चेंडू जातोय. याला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण एक पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या झाली 59. 60 धावांचं लक्ष. एकोणसाठ धावा झालेल्या आहेत आणि नानास्फोट संघ या ठिकाणी उशिरा दाखल झालेला असल्यामुळे या संघाला 3 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे जे लक्ष्य 60 धावांचे असणार आहे ते लक्ष्य असणार आहे 57 धावांचं. 57 धावांचं लक्ष्य असणार आहे. आमचे ऑफिशियल खोर के सन्माननीय नगरसेवक भिवंडी इंजापूर शहर महानगर आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ कमलाकर पाटील साहेब यांना आपण पाहू शकता. या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि विद्यमान
57 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे नाना स्पोर्ट टेमघर या संघाने. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत आणि ओळी गावचे विद्यमान पोलीस पाटील जनार्दन पाटील साहेब नाणेफेकीसाठी उपस्थित झालेले आहेत. जनार्दन पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. सिक्का जो आहे एका बाजूला जॉली स्पोर्ट कामगार संघाचे सर्व नरेशजी म्हात्रे साहेब आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ सन्माननीय डॅशिंग नगरसेवक कमलाकर पाटील साहेब यांचा फोटो आहे. दोघांपैकी एकाच नामनिर्देशन आपण करायचं आहे. जान्हवी स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. जनार्दन पाटील साहेब आपलं आम्ही आभारी आहोत. आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. जैन नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. जान्हवी स्पोर्ट्स म्हटल्यानंतर पंडित गोळी फॅम टीम एक स्ट्रॉंग उत्कृष्ट संघ आहे. जान्हवी स्पोर्ट मोठं नाव आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय आहे? प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. गोलंदाजी करताना काय रणनीती असणार आहे? कुठले गोलंदाज तुमच्याकडे यावेळेला आहेत? कारण पाहतोय की संघामध्ये आज फेरबदल होताना दिसत आहेत. कित्येक संघामध्ये फेरबदल झालेले आहेत. या सामन्यामध्ये कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत की इनिशियल मध्ये सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी करतील आणि समोरच्या संघाला किती धावांवर थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे. अबुसाद युसुफ हे आमच्या कमीत कमी रन देऊन 40च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते. जयंत अतिशय बऱ्याच स्पर्धांमध्ये खेळताना पाहतोय मी तुला तालुका क्रिकेटमध्ये, मग ओपन क्रिकेट असो की टेंबोलीचं ग्रामीण क्रिकेट असो, नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेमध्ये खेळताना काय वाटतंय? हे जे समोरचं दृश्य आहे या दृश्याविषयी काय वाटतंय? जे आयोजन केलेलं आहे आमचे कमलाकर पाटील साहेब, विद्यमान नगरसेवक नरेशजी म्हात्रे साहेब, रवींद्रजी म्हात्रे साहेब, महेंद्रजी पाटील, जॉली स्पोर्ट कामतगरची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी, काय वाटते त्यांनी जी अपार मेहनत घेतलेली आहे आणि जे विहंगम दृश्य आहे याविषयी काय वाटतंय? सुंदर असं आयोजन आहे, सुंदर असा देखावा आहे. खूप बघायला खूप बरं वाटतंय. साईडला तलाव आहे. पहिल्यांदा असा ग्राउंड बघतोय की त्याच्या साईडला कुठला तरी असं पाण्याचं हे आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. सोनादेवी टेमघर एक मोठ्या कित्येक वर्षापासून हा असा संघ आहे की लढवय्या संघ आहे. कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता या संघाने नेहमीच दाखवलेली आहे. नाणेफेक जर जिंकली असती काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं मी, पण जर आमच्या गेल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं की क्षेत्ररक्षण घेऊन आम्ही समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखलं का कसे आम्ही खेळलो, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. पण आता मग तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेला आहे, कारण तुम्हाला फलंदाजी करायची आहे. पण तो क्रिकेट, जर क्रिकेटचा खेळ तुमच्याकडे जास्त आहे, तुमची फलंदाजी तुमची गोलंदाजी क्षेत्ररक्षण चांगला असेल तर तुम्ही कुठल्याही फलंदाजी किंवा तुम्ही क्षेत्ररक्षण करून सामना जिंकू शकता. तर यावेळेला तुम्हाला सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करताना कुठल्या फलंदाजांकडनं खूप अपेक्षा असणार आहे आणि सामना जिंकण्यासाठी किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? तर पण आम्ही 50 पर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न करू. जवळपास आमच्याकडे आहेत तर जे प्लेयर आहेत ते सिच्युएशननुसार आम्ही त्यांना उतरवण्याचा प्रयत्न करू. जसे म्हणजे गोलंदाजी मतलब हे होईल त्यानुसार आम्ही त्यांना एक खेळवण्याचा प्रयत्न करू. सोनादेवी टेमघर, तो जो परिसर आपण बघितला, सोनादेवी टेमघर असो, टेमघरपाडा, भादवड, तो जो परिसर आहे त्या भागात इतकं क्रिकेट खेळलं जात आहे आणि खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे आणि खूप चांगले खेळाडू आहेत, समालोचक आहेत, सूत्रसंचालक आहेत, सर्व मान्यवर आहेत त्या ठिकाणी. पण मात्र हे जे आयोजन आहे या आयोजनाविषयी काय वाटतंय? सुंदर, अतिसुंदर आयोजन केलेलं आहे. जॉली स्पोर्टचे जेवढे पण आपण हे करू कौतुक करू तेवढे कमीच आहेत, कारण की सुंदर आयोजन केलेलं आहे त्यांनी. पहिल्यांदाच मला वाटतं एवढं मोठं आयोजन केलं असेल. डे नाईट स्पर्धा भरवली त्यांनी आजपासून. सुंदर आयोजन आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे सोनादेवी टेमघर विरुद्ध जान्हवी स्पोर्ट्स, जान्हवी स्पोर्ट्स संघाचे कर्णधार यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सोनादेवी टेमघर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. परंतु तत्पूर्वी दोन्ही संघ कर्णधारांनी या ठिकाणी जे आमच्या सन्माननीय आपणाला जी संस्था आहे सेवाभावी संस्था, याच्या संस्थापिका सन्माननीय सौ रुचिता कमलाकर पाटील, तसेच आपणाला परिवाराच्या वतीने सर्व खेळाडूंना ही या ठिकाणी भेटवस्तू दिली ती घेऊन जायची आहे दोन्ही संघ कर्णधाराने. यानंतर प्रत्येक खेळाडूला देण्यात येणार आहे
हे एक ORSL, त्याचबरोबर हे डार्क फंटासी चोकोफिल्स आपण पाहू शकता. हे ज्या आपणालयची सेवाभावी संस्था आहे, आपणालय सेवाभावी संस्था, त्याच्या सन्माननीय संस्थापिका सौ रुचिता कमलाकर पाटील आमचे विद्यमान नगरसेवक आहेत. ते कमलाकर पाटील त्यांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे, त्यांच्या परिवाराच्या वतीने दिलेला आहे. यानंतर प्रत्येक कर्णधार आणि खेळाडू देण्यात येणार आहे, ते स्वीकारायचे आहे. आपणालय परिवार यांच्या वतीने देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा आपण आमच्या समालोचक कक्षामध्ये जाऊया. त्या ठिकाणी आमचे समालोचक संदेश पाटील सज्ज आहेत. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. सलामीची जोडी खेळपट्टीवर येत आहे मॅगी 11 या संघाची. सत्तावन्न धावांचं आव्हान ठेवलेलं आपण पाहू शकता. एक सुंदर असा वातावरण दाखवलं जात आहे या कामतघर परिसरातील जॉली ट्रॉफी 2016चं. सुंदर असा क्लीन अँड नीट ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहे. हसद आणि कल्पेश सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतायत. अल्पेश डायमंड ऑफ भिवंडी. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात केली जात आहे अल्पेश चौधरी याच्याकडून. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये बंडी. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय. त्याचबरोबर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक आहे. शॉर्ट थर्मॅन आणि शॉर्ट फाईन लेग. एसटी रक्षक एसटी पासून दूर जगदीश नाईक. गोलंदाज अल्पेश चौधरी. पहिला चेंडू कैलासवासी संदीप गॅलरी इन कडून वाईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो फलंदाज हसद. पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेतो चेंडू. थर्मॅन क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्मॅन बाळा जोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. तर एका धावाने मॅगी 11 ह्या संघाचं खातं खोललं जाते. वैदिक हसद हा फलंदाज आपलं खातं खोलतोय. दोन्ही सामन्यांचा जर विचार केला दोन्ही संघामध्ये एक चांगला समन्वय आहे. गोलंदाजी केल्यानंतर 57 धावांचा टार्गेट घेतल्यानंतर एक पहिल्या चेंडूवर खातं खोललं जात आहे. आपण पाहताय तर क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट SK एंटरटेनमेंट आपण पाहताय. तर गोलंदाज अल्पेश चौधरी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो फलंदाज कल्पेश. आता मात्र कार्पेटच्या साने कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या आमचे गुणलेखक सांगत आहेत की 2 होते. संत सुरुवात पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. थोड्या टाइमात वाईसाहेब ठाणे सिद्दीक भाबेसर आमच्यामध्ये जुळणार आहेत. आज शुक्रवार असल्यामुळे थोडस लेट झालं. अल्पेश आपल्या संघासाठी 100% देत आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा खेळण्यासाठी हसत खेळण्यासाठी सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट अल्पेश चौधरी. आता मात्र जोरदार चेंडू पार केला जाते. चेंडूला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. डीप ओव्हरनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. सिंगल धावा खर्च करतात अल्पेश चौधरी आपल्या षटकामध्ये. धाव संख्या होते ती 3. अल्पेश चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेट. संत आणि शांत सुरुवात मॅगी 11 संघाची. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. वसी बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही चेंडू. फोरून 30 सर्कल शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये यश पाटील फील्ड करतोय. एकदा पूर्ण केली जाते. ऑफिशियल स्कोरर के सांगत धाव संख्या होते ती 4. आपण पाहताय सतीश चौधरी फॅम नाना स्पोर्ट टेमगर वर्सेस मॅगी 11. सुनील उर्फ मॅगी याचा हा संघ आहे.
थोडस इंजर्ड असल्यामुळे क्रिकेट पासून दूर आहे, मात्र अल्पेश चौधरी चांगली कामगिरी करत आहे. आता मात्र सुंदर असा चेंडू ऑफ स्टंप मारून पडल्यानंतर स्विंग होते चेंडू. यष्टीरक्षक जगदीश नाईकाच्या हातामध्ये जातो निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी करतोय अल्पेश चौधरी. धावसंख्या स्थिर होते. ऑफिशियल स्कोर सांगतात की 4 बिनबाद 4. संतोष सुरुवात पाहायला मिळत आहे. कोणत्या प्रकारचा मोठा फटका नाही या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. असाच खेळण्यासाठी सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. संदीप पाटील गॅलरी एंड कडून अल्पेश चौधरी जातोय. आता मात्र जोरदार फटका पाहायला मिळतोय. करारा ऑन राईट चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ते एकदा पूर्ण केला जात आहे. चांगला थ्रो फेकला जातोय. एका धावाने संघाची धाव संख्या होते. गुण लेखक सांगत आहेत 5. अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण आव्हानाचा पाठलाग करताय. 57 धावांचा पाठलाग आहे. एकत्र जमाचं नाहीये. वेलाच्या बाबतीत सहकार्य करायचे आयोजक आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात बघायला मिळते. आपण हे पाहू शकता. आमचे सन्माननीय जनार्दन पाटील साहेब, ओळीगावचे विद्यमान पोलीस पाटील, त्यांनी या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची मदत दिलेली आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांचं हार्दिक स्वागती करतो. विनोदजी काटेकर यांना सुद्धा आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकतो. त्यांनी सुद्धा एक अपार मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. पहिल्या षटकामध्ये अल्पेश चौधरी यांनी आपला 100% दिलेला आहे. आपल्या संघासाठी फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. पाहू शकता आपण खेळाडू कक्ष दाखवला जाते. शांत सर्व खेळाडू बसलेले आहेत, कारण की चांगली सुरुवात झालेली नाहीये पहिल्या षटकामध्ये. ज्यावेळी 6 षटकांचा सामना होता त्यावेळी आस्किन रन रेट 9.50 ची सरासरी होती. SK एंटरटेनमेंट आपण आउटपुट चेक करायचं आहे. SK एंटरटेनमेंट, किरण थळे, शंकर गुळी, आपण आउटपुट चेक करायचं आहे. आता मात्र आस्किन रन रेट थोडासा मॅगी इलेव्हन संघासाठी वाढलेला आहे. 10.40 झालेला आहे. म्हणजे जवळजवळ पहिल्या षटकामध्ये 9.50 होतं, आता मात्र 10.40 झालेला आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. कुमार येतोय. नाना स्पोर्ट्स संघाचा आधारस्तंभ ट्रम्प कार्ड राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र पहिला चेंडू एका लोअर फुलटा चेंडूचा बॅट घेतोय. चेंडू स्केअर लेग क्षेत्रामध्ये जातोय. डीप वरून जोपर्यंत चेंडूला फील्ड केला जातोय, एक चांगला थ्रो केला जातोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 6 होते. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही क्रिकेट आपल्याला शांत पाहायला मिळतो, तो म्हणजे मॅगी इलेव्हन या संघाकडून. पहिल्या 2 षटकामध्ये जर चांगल्या धावा बनल्या तर येणाऱ्या 4 षटकामध्ये निश्चित एक चांगली धावसंख्या उभी करू शकते. पुढे एकदा कुमार राईट आर्म ओव्हर द विकेट. कुमार कैलासवासी संदीप पाटील गॅलरी एंड कडून सामना करतोय कल्पेश. कल्पेश देखील आज शांत क्रिकेट खेळतोय. आणि असं याने मागच्या मॅच तर एक धुवाधून घातली होती रनांची, मात्र नानास्पोर्ट टेमघर या संघासमोर एक शांत क्रिकेट, कारण की चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नानास्पोर्ट टेमघर संघाकडून. स्ट्राईकवर कल्पेश खेळण्यासाठी सज्ज होत आहे. गोलंदाज कुमार, वेगवान गोलंदाज संदीप पाटील गॅलरी एंड कडून जातोय. आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. अल्पेश चौधरी जोपर्यंत चेंडूला उचलतोय तोपर्यंत पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. निराश आमचे 12 प्लेयर देखील मॅगी इलेव्हनचे, कारण की संत सुरुवात अजूनही म्हणता येईल. या षटकातील गुणलेखक सांगितलेत की 2 चेंडू टाकून झालेले आहेत कुमाराच्या आणि 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 5 आणि दुसऱ्या षटकाच्या 2 चेंडूवर 2 धावा, 7 धावा झालेल्या टोटल आपण पाहतात. 8 चेंडू आणि 7 धावा. पाहूया थोडस चेंडूच काहीतरी दुरुस्त करता आहेत. आपण पाहता जॉली ट्रॉफी 2016 भरपूर प्रेक्षक वर्ग इथं उपस्थित आहे आज. त्याचबरोबर मान्यवर कक्षामध्ये देखील मान्यवर सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जॉली स्पोर्ट 40+ न्यू 40+ आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कामतघर यांच्या वतीने आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भरपूर मेहनत या ग्राउंड सजवण्यासाठी आपण पाहतायत.
एका बाजूला वरालदेवी आईचं तलाव, त्या बाजूला एक छोटासा ग्राउंड आणि त्या ग्राउंडवर संपूर्ण महाराष्ट्राची नामांकित अशी क्रिकेटची पंढरीचा क्रिकेट चालू आहे. आता मात्र चेंडू पाहूया हवेमध्ये, शतरक्षक प्रयत्न करते मात्र चेंडू जो आहे सीमेच्या बाहेर जातोय का पाहूया. पंच काय इशारा करतायत? पंच 6 धावांचा इशारा करतात, चेंडू सीमेच्या बाहेर, जाली षटकार. पाहू शकता आपण ऐशियन रिप्लेमध्ये दाखवला जात आहे, जम कडून आरवण्याचा प्रयत्न केला होता यश पाटील याने. जवळजवळ 5 फूट वरती जंप केली होती यश पाटील याने, मात्र चेंडू त्याच्या हातामध्ये मिळत नाही आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार जातोय. आता मात्र धावांना एक सुरुवात झालेली आहे, एक्सिलेटरवर पाय दिलेले आहे मॅगेलियनचे संघाचे फलंदाजाने. ऑफिशियल स्कोर सांगत धावसंख्या जी आहे 13 झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कुमार षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतोय आझाद. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक यश पाटील कोणत्या प्रकारची चूक करत नाही आणि फलंदाज बाद होतोय. माझी वरदेवी आईचे मथर गावाला, माझी वरदेवी आईचे मथर गावाला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे पाहू शकतो आपण महिन्याने शॉटम फुल केला होता चेंडूला आणि यश पाटील कोणत्या प्रकारची चूक करत नाही. वाईट मिड विकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा दाखवलं जात आहे, समोरच्या अँगलने दाखवलं जात आहे. चेंडूला शॉटम फुल केला होता, चेंडूला काहीसा वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि यश पाटील मिड विकेटवरून वाईट मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये चांगला कॅच पकडला जातो आणि फलंदाज हसत याचा खेळ समाप्त होतोय. विकेट नंबर 1 पतंग नरेश येतोय खेळण्यासाठी. नरेश याने गोलंदाजी करताना धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. कुमार षटकातील पुढचा चेंडू टाकतोय. ज्यावेळी शांत क्रिकेट चालू होतं, पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या. त्यानंतर आम्हाला पुरवत आहेत आमचे ऑफिशियल स्कोरर करण काटेकर की कुमार याने 4 चेंडूमध्ये 8 धावा दिलेल्या आहेत आणि 1 विकेट घेतलेला आहे. शॉट थर्म्यान, शॉट फाईन लेग, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बंडी. कुमार राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र जोरदार फटका पाहतोय आपण, वाईट मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय. यश पुन्हा एकदा फिल्डिंग करतोय, दुसरा धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज नरेश हा बाद होतोय. गोल्डन डक याच्यावर बाद होतोय फलंदाज नरेश. आणि आमच्यामध्ये आता मात्र आगमन होत आहे वाईस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सर. हार्दिक हार्दिक स्वागत आहे जॉली ट्रॉफी 2016 मध्ये. सिद्दीक भाबे आपलं आपण पाहताय तर पॉइनर आज अंजुमन स्पोर्ट यांना देखील ऍक्शन मध्ये पाहणारे शुभेच्छा आलेल्या आहेत. आशिर बुमबुम यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मात्र नाना स्पोर्ट या संघाने 57 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. सिद्दीक भाबे सर एक चांगली सुरुवात म्हणता येईल, 57 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. नाना स्पोर्ट कुमार नवीन फलंदाज खेळपट्टी येतोय. सूरज येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर. सिद्दीक भाबे सर एक दमदार सुरुवात केली होती पहिल्या इनिंग मध्ये नाना स्पोर्ट टेमघर या संघाने. त्यानंतर थोड्याशा धावा कमी झाल्या होत्या आणि 57 धावाचं आव्हान देखील ठेवलेलं आहे आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कुमार याची. कुमार पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय आता मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, वाईट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फील्ड होतोय. दुसरा धावा घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे पंच सुरेश दलवी यांनी. पाहू शकता आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रकारे दाखवलं जाते लाईट इलेगास थर्ड अंपर डिसिजन पेंडिंग असं दाखवलं जात आहे. सिद्दीक भाबे सर
तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे पंच सुरेश दलबी यांनी. पाहूया तिसरे पंच काय निर्णय देतात. क्लीन अँड नीट पिक्चर पाहायला मिळतोय सिद्दीक बाबे सर. पाहू शकता आपण स्लो मोशन मध्ये दाखवलं जात आहे. हातामध्ये चेंडू आला होता मात्र एक स्लो मोशन पंच पाहतायत. पंच विलास जाधव त्याचबरोबर शकील कुटी सर. डिसिजन पाहूया. डिसिजन पेंडिंग असं दाखवलं जात आहे. पाहूया कोणती बत्ती पेटतोय. लाल हिरवी पाहू शकता आपण क्लीन अँड नीट पिक्चर. आता मात्र पाहूया काय डिसिजन. आणि लाल बत्ती पेटली आणि फलंदाज रनाच्या स्वरूपात बाद होत आहे. गोल्डन डक बॅक टू बॅक सिद्दीक बाबे सर. बिल्कुल बहुत बढ़िया निर्णय यहाँ पे हम कहेंगे क्योंकि उन्होंने जब जंप लगाई थी तो बल्ला हवा में था. दोस्तों आप सभी का हार्दिक स्वागत है क्लासिक क्रिकेट जॉली कप 2016 में. दो ओवर की समाप्ति. इस वक्त स्कोर है 14 रन. 57 के लक्ष्य का पीछा कर रही है मैगी 11. आप देख रहे हैं क्रिकेट क्लासिक जॉली कप 2016 में आप सभी का हार्दिक स्वागत. विद्यमान नगर सेवक कमलाकर पाटिल, नरेश मात्रे, रवि मात्रे और जॉली स्पोर्ट्स की जानिब से आज जो मुकाबले हुए विकी स्पोर्ट कुकसे ने चारों शाने चित कर दिया. पहले मुकाबले में जय बजरंग कांबे को. नाना स्पोर्ट और मैगी 11 का मुकाबला चलता हुआ 2 ओवर की समाप्ति. स्कोर है 14 रन 3 विकेटों के नुकसान पे. आज तीसरा मुकाबला जो होने जा रहा है पंडित गुलवी फैम टीम जानवी स्पोर्ट और बंटी फ्लोरे फैम टीम सोना देवी टेमगर. आज चौथा मुकाबला जॉली को झेलना होगा. 14 रन हो चुके हैं. धाव संख्या बिल्कुल 15 रन हो चुके हैं. दूसरे में आउट हुए थे. 14 ही रन हुए हमारे ऑफिशियल स्कोरर का कहना है. 14 जानवी स्पोर्ट और सोना देवी टेमगर. जॉली को टकराना होगा डॉली को. और क्रिकेट देखना है वहां पर 14 रन हो चुके हैं. पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या अल्पेशाच्या. त्यानंतर पहिल्या चेंडूवर एक सिंगल. त्यानंतर पुन्हा एक सिंगल 7 धावा. एक षटकार मारला होता 13. त्यानंतर विकेट आणि मात्र ठीक आहे दुरुस्त झालेला आहे. धावसंख्या जी आहे 15 झालेली आहे. आमचे कंट्रोल रूम 15 धावा करायच्या स्कोरबोर्डवर. पांचवा जो मुकाबला है अहमद फक्की फैम टीम पाइनियर और सरफराज बाबू खान फैम टीम अंजुमन. छठा मुकाबला जॉली युवा और दयानंद चोरगे फैम टीम बालाजी स्पोर्ट. वीरेन स्पोर्ट और जॉय कुमार. सातवां मुकाबला और आखिरी मुकाबला मराठा पंजाब बी और बी इंडियन. दोनों टकराए थे बाली ट्रॉफी में. आखिरी गेंद पे चौका चाहिए था. बैट्समैन ने गेंद को छोड़ दिया. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए दीपक को लगाया गया है संदीप पाटिल गैलेरियन से. पहली गेंद बहुत खूबसूरत ड्राइव. कारपेट के सहारे गेंद लॉन्ग ऑफ पे पहुंची. 1 रन. अनऑर्थोडॉक्स पोजीशन है. ना कि लॉन्ग ऑफ है ना कि एक्स्ट्रा कवर. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 16 रन. वर्ल्ड वाइड चैटिंग में इस टेलीकास्ट की काफी सराहना हो रही है. संतोष नानेकर की जो पहली टेनिस वेबसाइट है एसके एंटरटेनमेंट वाकई में क्रिकेट का एंटरटेनमेंट और जॉली कप की तमाम लाली को दिखाते हुए. राइट आर्म ओवर द विकेट जा रहे हैं दीपक. इस मरतबा पल्लू स्ट्रोक खेलना चाहते थे वहां पर. पॉइंट शॉट में गेंद को उठाया. 1 रन. डॉली स्पोर्ट संघाचा कोणी जर प्रतिनिधी आला असेल तर कृपया आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. डॉली स्पोर्ट पडघा वडवली संघाचा कर्णधार कोणी जर आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा है. किरण थले इस वक्त स्वयं ऑपरेट करते हुए मैन कैमरे को. शंकर गुलवी और किरण थले इस शो के पीछे.
इस बीच ये गेंद तेज तर्रार गेंद थी, लेंथ गेंद थी, लेकिन पिछले पांव पे जाके स्विंग करना चाहते थे ऑन साइड में। दोस्तों आज 11 मार्च है और आज ही के दिन हरभजन सिंह ने 2001 में ऑस्ट्रेलिया के सामने टेस्ट हैट्रिक किया था और आज ही के दिन 1985 में अजंता मेंडिस जो कि कैरम बॉल करते थे उनका जन्म हुआ था। पद्मानगर में हमारी आवाज नहीं पहुंच रही है, प्लीज। इस मरतबा आगे रखा था, फुलर लेंथ की गेंद थी, टर्न कर दिया, बल्ले पे आई नहीं, शॉट स्क्वायर लेग पे पहुंची, लेग बाय। अब हम कह सकते हैं कि सतीश चौधरी फैम टीम टेमगर ऑफ टाइगर ऑफ टेमगर नाना स्पोर्ट इस वक्त मजबूत पकड़ जो बल्लेबाजी हुई थी उसमें सभी ने कंट्रीब्यूट किया था, लेकिन महेश चौधरी ने 20 रन बनाए थे। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए दीपक इस मरतबा स्लॉप किया है, गेंद सीधी फील्डर के हाथ में कैद होती हुई बड़ा झटका लगा। रात पुनवेची पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची। मी विनंती करतोय रवी सावंत आणि किरण म्हात्रे साहेबांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। जॉली स्पोर्ट जॉली 40+ न्यू 40+ यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। रवी सावंत आणि किरण म्हात्रे यांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। बहुत खूबसूरत कैच, क्रीज की गहराई का इस्तेमाल, फ्रंट फुट को लंबा खींचा, स्लॉक किया, दूसरे एंगल से दिखाया जा रहा है। क्या टेलीकास्ट है इसके एंटरटेनमेंट का। चैनल 9 की तरह 4 एंगल से इस टेलीकास्ट को अब तक हम पहुंचा रहे। स्कोर इस वक्त 18 रन हो चुका है 4 विकेटों के नुकसान पे। सतीश चौधरी फैम टीम जीत की तरफ बढ़ती हुई आप देख रहे हैं। क्लासिक क्रिकेट नजारा भी बहुत क्लासिक है, गर्म धूप है, लेकिन बीच बीच में हवा के झोंके जो वड़ाला तालाब से ठंडे होके आते हुए बिल्कुल मानो श्रीलंका के होबार्ट जो क्रिकेट ग्राउंड है ऑस्ट्रेलिया का, उसका सराउंडिंग भी इसी तरह का है और मानो हम श्रीलंका के गैले में इस वक्त नजारा देख रहे हूं। धावसंख्या 18 झालेली आहे। 4 विकेट पडले। तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही चालू आहे। गोलंदाज दीपक गोलंदाजी करते। सिद्दीक भाबेसर 57 धावांचा पाठलाग करतायत मॅगी 11 संघ। उमेश चोरगे ने जॉली स्पोर्ट और कमलाकर पाटिल और नरेश मात्रे और रवि मात्रे को हार्दिक शुभकामनाएं दी हैं। थोड़ी देर में हमारे में बीच में कल रहेंगे जिन्होंने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का रिकॉर्ड तोड़ा। प्रणव धनाव ने 1009 रन बनाए थे उन्होंने और 323 गेंदों का सामना किया था, 173 चौके लगाए थे और 69 सिक्सर लगाए थे। एंटालिया ये देखिए बहुत खूबसूरत प्रीमियम रेसिडेंस प्रोजेक्ट बाय हिल ग्रुप। पहाड़ियों पे सुकून की जिंदगी पाने के लिए पहाड़ियों के दामन में हनीफ हिंगोराव और रविंद्र मात्रे कमलाकर पाटिल का ये प्रोजेक्ट है। आपके ख्वाबों का शहर, आपके ख्वाबों की ताबीर को पाइए। खेल की शुरुआत होती हुई दीपक मुड़ते हुए कैलाश
सचिन पाटिल गैलरी की तरफ से। इस मरतबा फुलर लेंथ की गेंद थी, रनआउट का मौका और कंचे खेले हुए खिलाड़ी दीपक ने निशाना साधा, रनआउट हो गए बैट्समैन। अगला मुकाबला जहां पे पंडित गुलवी फैम टीम जानवी स्पोर्ट्स ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। तालुका क्रिकेट की दो टीमों पे हम नजर डालते हैं तो जानवी स्पोर्ट और मराठा पंजाब, गेंदबाजी बहुत ही मजबूत है, लेकिन और भी टीमें जिनकी गेंदबाजी बहुत अच्छी है। पायनियर ने हमेशा अच्छी गेंदबाजी की है और जिलानी तो मानो तालुका क्रिकेट के बहुत फोकस गेंदबाज हैं। राजू भोगा, जिलानी, कई नाम है, लेकिन बात अगर ओवरऑल क्रिकेट की करें तो पिंटू इस वक्त नंबर 1 चलते हुए, उसके बाद गैसुद्दीन, आसिफ नाना, कई नाम है। अगला मुकाबला जहां पर जानवी ने टॉस जीता है और बंटी फ्लोरे फैम टीम सोना देवी टेमगर को बल्लेबाजी की दावत दी। गौली सर फिर से ज्वाइन होते हुए। दीपक राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, बहुत अच्छा वॉइस हमें दिया हमारे डीजे ने। फुल टॉस गेंद भेज दिया है, 6 रन, जैसी गेंद वैसी नसीहत। गौली सर आपको भी याद होगा कि आज 11 मार्च और 2001 में दूसरा जो डाला था हरभजन सिंह ने, हैट्रिक किया था ऑस्ट्रेलिया के सामने, जो हैट्रिक गेंद थी वो उनकी स्पेशल दूसरा गेंद थी। और आज ही के दिन कैरम बॉल के मास्टर गेंदबाज अजंता मेंडिस ने कैरम बॉल लाया था, हालांकि अश्विन भी डालते हैं। उनका जन्म हुआ था 1985 में आज ही के दिन। और पहले सहवाग का ये ओपिनियन था कि अजंता मेंडिस को खेलना बहुत मुश्किल, स्कोर उछलता हुआ 24 पे मौजूद। इस मरतबा मिसकी हुक, फील्डर मौजूद और आउट हो गए बैट्समैन आमिर। भिवंडी शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी वराल देवी आई शोभते साध शृंगाराच्या मध्ये। कुछ इलाकों में हमारा टेलीकास्ट अभी भी सही ने कालवर में नहीं पहुंच रहा है, प्लीज वहां तक पहुंचाए। ये देखिए किस तरह से मिस टाइम उगता, जब आपका सिर आसमान में जाता है, उक शॉट खेलने के लिए आपको गेंद के लाइन के अंदर आना होता है या फिर गेंद के ठीक पीछे। ऐसा कुछ हुआ नहीं, विकेट गिरा। ये देखिए फिर से दिखाया जा रहा है दूसरे एंगल में। स्कोर इस वक्त 24 रन 6 विकेटों के नुकसान। धावसंख्या जर आपण बघितली, एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, मात्र 6 फलंदाज बाद झालेले आहेत। 57 धावांचं लक्ष्य आहे, धावसंख्या 24 अजूनही जिंकण्यासाठी। पाहू शकतो आपण आमचे एक्सपर्ट स्कोरर के बिल्कुल सांगता की 33 धावांची आवश्यकता आहे। सोना देवी टेमगर अजय जनार्दन फैम टीम है, बहुत खूबसूरत ड्राइव हाफ वॉली पे लेके फील्डर मौजूद है, सिर्फ 1 रन। शॉट बहुत अच्छा था और बहुत मीठी आवाज है निकली थी जब गेंद बल्ले से टकराई थी। बल्ले के बीचों बीच जब गेंद लगती है तो बैट्समैन का जो आत्मविश्वास है वो बहुत बढ़ जाता है। हाफ वॉली पे लिया था। स्कोर इस वक्त 25 रन। इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक, गेंद मिड ऑफ पे उठाई है जगन्नाथ ने, 1 रन। नाना स्पोर्ट अगली पायदान की तरफ देख रही है। सतीश चौधरी फैम टीम है और प्रदीप चौधरी इस वक्त शॉर्ट टर्मेन पर फील्डिंग करते हुए। देखना है लाइन ऑफ टेमगर की टीम क्या शेर की तरह धारती है जॉली कप में। इस मरतबा फिर से ड्राइव, टाइमिंग उतनी अचूक नहीं कर पाए। डीप मिड ऑफ पे गेंद को उठाया, दूसरे के लिए जा रहे हैं,
मामला नजदीकी हो सकता था, कलेक्ट नहीं कर पाए, 2 रन पूरे, स्कोर 28 रन। कुमार में ये खासियत है गौली सर कि गेंदों को दोनों तरफ घुमाते हैं। इस वक्त सागर शरद भोईर ने हार्दिक शुभकामनाएं दी हैं जॉली स्पोर्ट के लिए, इस शो के लिए। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मर्तबा आगे किया था, टर्न किया कलाइयों के बलबूते पर, ऑन साइड में स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ 1 रन। 29 रन हुए, 4 ओवर की समाप्ति हो चुकी है और यहां से 28 रन चाहिए। ऐसा नहीं कि मैच में जान नहीं, जिस तरह तापमान में गर्मी है, अभी भी गर्मी मैच में बाकी है। अमोल पाटिल और जॉली के तमाम, चाहे फिर मोती हो, चाहे फिर आवी हो, चाहे अरविंद हो, सभी ने इस शो को सफल बढ़ाने के लिए काफी मेहनत की और काफी अनुभवी भी हैं, क्योंकि जॉली का क्रिकेट बहुत मशहूर है और जॉली को शाम में टकराना है डॉली से और देखना है कि वो दोनों मैच की लाली क्या रहती है जब शाम में आसमान पे लाली रहेंगी। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जॉली स्पोर्ट बी संघातील खेळाडूंना विसरून चालणार नाही, त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतलेली आहे। जॉली बी संघातील खेळाडूंना हे आपण पाहू शकता, अतिशय सुंदर दृश्य, वराळ तलावाचे हे दृश्य आहे, व्यंगम दृश्य। कैलासवासी ज्योती प्रेमनाथ नाईक गॅलरी ही बरोबर डीप फाईन लेगला आहे, त्या ठिकाणी सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत। रोशन राउत ने नाना स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है और ऑल इज वेल इस वक्त चलता हुआ। गौली सर, क्रिकेट को कितना लव किया जाता है, क्या कहा कल विलास पाटिल ने कि मुंबई क्रिकेट एसोसिएशन की मीटिंग में भिवंडी के टेनिस क्रिकेट का जिक्र चल रहा है कि सबसे अच्छा क्रिकेट भिवंडी का टेनिस क्रिकेट है। इस मरतबा ड्राइव किया है, फील्डर मौजूद है, आउट हो गए, सीधी गेंद जगदीश नाइक के हाथों में। मेयर कप तो नहीं, लेकिन वो कप ये देखिए किस तरह से आउट हुए। लोअर फुल टॉस गेंद थी और उस गेंद को ऑन ड्राइव किया था। प्रतिभा विलास 2016 A1 क्रिकेट के फॉर्म्स आप हासिल कर सकते हैं चैलेंज क्रिकेट ग्राउंड से, चैलेंज स्पोर्ट्स के पास से। 27 से 4 अप्रैल फॉर्मेट तो आपको पता है, और 31 से 10 अप्रैल शोएब खान गुड्डू का फ्री एंट्री टूर्नामेंट आप फॉर्म हासिल कर सकते हैं पॉइनियर से, नारली तालाब क्रिकेट ग्राउंड से। दीपक सॉरी, ये अच्छे गेंदबाज है, इन्होंने तो कैफी आजमी में भी अच्छी गेंदबाजी की, बाली ट्रॉफी में भी इनका बोलबाला रहा। हैट्रिक पर है यहाँ पर गेंदबाज। आज पहला मुकाबला बिल्कुल एक तरफा जीत हासिल की पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम विकी स्पोर्ट कुकसे ने। मैन ऑफ द मैच रहे थे मेरे ख्याल से उस मैच में भावेश पवार, और मेरे लिए वो मौका नहीं था क्योंकि आज यौम जुमा था, नहीं तो मैं कहता कि ये जो भावेश पवार है ना, ये ड्रॉप सीन में आते और हीरो बन जाते। दीपक 30 गज के दायरे से हैट्रिक गेंद करने जा रहे हैं। अल्पेश चौधरी विकेट कीपर हैं और हैट्रिक पूरा एलबीडब्ल्यू। आइए देखते हैं किस तरह से आउट हुए वहां पे बैट्समैन गुड्डू
ये देखिए रिवर्स खेला, बहुत खूबसूरत गेंद, परफेक्ट यॉर्कर, टो से टकराई। अंपायर के लिए सिर्फ उंगली उठाना आसान। हैट्रिक होता हुआ छठा हैट्रिक अब तक जॉली ट्रॉफी का। आप देख रहे हैं क्रिकेट क्लासिक जॉली ट्रॉफी 2016। आप सभी का हार्दिक स्वागत है। जिन लोगों ने टेलीविजन सेट अभी अभी खोले हों या हमारे प्रसारण से अभी अभी जुड़े हों, उनकी मालूमात के लिए आज का दूसरा मुकाबला, इसके बाद 6 बड़े मुकाबले होने बाकी, जहां जानवी सोना देवी, डॉली जॉली, अंजुमन पॉयनियर, जॉली युवा बालाजी, वीरेन स्पोर्ट जॉय कुमार, आखिर में मराठा पंजाब बी और बी इंडियन। क्या मुकाबला हुआ था बाली ट्रॉफी में मराठा पंजाब बी और बी इंडियन का। आखिरी गेंद पे 4 चाहिए थे, बैट्समैन ने छोड़ दिया। मार दिया जाए या छोड़ दिया जाए। इस मरतबा फिर से ब्लॉक होल्ड में गेंद थी, बैकलीफ को नीचा किया, धीरे से ड्राइव किया हल्के हाथों से, डीप में टॉप पर 1 रन। 30 पे पहुंचा स्कोर। दीपक बैकफुट पे चले गए, फोर्स किया लॉन्ग ऑफ पे, 1 रन। एकतीस धावा झाल्या आहेत आणि 57 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. 26 रन चाहिए. इस बीच ये गेंद ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ पैरों के सामने, आउटफील्ड में 1 रन। अंतिम षटक असणार आहे आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. बिल्कुल, इसे कहते हैं बड़े गेंदबाज। उनको मौका दिया, उन्होंने हैट्रिक लिया। अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे आपण दीपक याने 2 षटकामध्ये फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. 4 फलंदाज बाद केले आहेत. अगदी विजयाकडे वाटचाल करून देणारी गोलंदाजी आहे दीपक याची आणि महत्वाची पूर्ण हॅट्रिक पूर्ण केलेली आहे या स्पर्धेमधली 6वी विकेट हॅट्रिक. कारण पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण घेतली नवीन विनर स्पोर्ट संघाचा कर्णधार, दुसरी हॅट्रिक वैभव, डॉली स्पोर्ट पडगावडोली, तिसरी हॅट्रिक राजा प्रथम कुमार संघ, चौथी हॅट्रिक आकिब नवाज स्पोर्ट संघाचा कर्णधार आणि जुबेर यांनी 5वी हॅट्रिक केली होती आणि 6वी हॅट्रिक आज दीपक यांनी पूर्ण केली नाना स्पोर्ट संघाचा. बिल्कुल, जुबेर ने इस सीजन का सबसे अच्छा बेस्ट बॉलिंग फिगर किया है। वियान कुमार, जो कि मीत कुमार का नया नाम है, 2 ओवर 3 रन और 6 विकेट। इस मरतबा ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ, 1 रन। ये इत्तेफाक है, मैं नहीं कहता कि मैंने कहा हरभजन सिंह ने 2001 में हैट्रिक किया था ऑस्ट्रेलिया के सामने। दीपक के कान में शायद मेरी आवाज गई, उन्होंने हैट्रिक कर दिया। राइट आर्म ओवर द विकेट। थोड़े से दूधिया बादल आज आसमान में नजर आ रहे हैं। बहुत अच्छी गेंद, लेकिन ज्यादा कटी मेरे ख्याल से। अंपायर मुड़े हमारी तरफ, अब वाइट। अंपायर सुरेश दलवी के बारे में कहा जाता था कि बहुत गजब के ऑफ स्पिन गेंदबाज रहे, बहुत अच्छे ऑलराउंडर रहे मुंबई टेनिस क्रिकेट में। इस मरतबा धीमी गेंद थी, चकमा खा गए वहां पर हवा में। बैट्समैन कोशिश ही नहीं कर रहे हैं। राजू कप्तान, जिन्होंने गौली सर से इंटरव्यू दिया था कि वो अच्छा फाइट बैक करने जा रहे हैं। एक बात जरूर है, कोई भी पार्टनरशिप नहीं हुई,
कारण वही है कि हार की कगार पे। अच्छी गेंद फिर से छोटा रखा था वहां पे गेंदबाज बंडी ने धर्मवीर चषक में लाजवाब गेंदबाजी की थी। और देखना है ऑल आउट होती है तो दूसरी टीम रहेंगी जो ऑल आउट होंगी। कीर्तिमान बना था कैफी आजमी में, दोनों टीमें ऑल आउट हुई थी। इस मर्तबा बैकफुट पे गए, फोर्स किया, रन नहीं बना। कप्तान राजू चाहते हैं कि नट आउट जाए। करण काटेकर, लेकिन हम उन्हें ऑफिशियल के कह रहे हैं। कांटे की स्कोरिंग कर रहे काटेकर। इस मर्तबा चिप किया, विकेट को बचाया और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है नाना स्पोर्ट्स ने। कॉन्ग्रेचुलेशन टाइगर ऑफ टेमगढ़ सतीश चौधरी, प्रदीप चौधरी, नाना स्पोर्ट कैप्टन जगदीश नाइक, वंडर ऑफ भिवंडी, एंड हार्ड लक मैगी 11। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने हैट्रिक किया। आज हरभजन ने हैट्रिक किया था 2001 में ऑस्ट्रेलिया के सामने। जॉली में हैट्रिक किया आज दीपक ने। दीपक आपको आगे आना है। ओवर टू डॉक्टर गवली सर। तर अभिनंदन नाना स्पोर्ट्स आणि अभिनंदन सतीश चौधरी। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दीपक यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे। विशेष म्हणजे 6वी हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेली आहे। 4 फलंदाज बाद केलेले आहेत 2 षटकामध्ये। मॅन ऑफ द मॅच दीपक नाना स्पोर्ट्स संघाचा। दीपक यांनी या स्पर्धेमध्ये 6वी हॅट्रिक पूर्ण केलेली आहे। म्हणून आमचे महेंद्रजी पाटील यांनी जे स्पॉन्सर केलेलं आहे एक आकर्षक घड्याळ ते प्रसादजी जयस्वाल आपण आपल्या शिवाहस्ते सर्वप्रथम प्रदान करायचं आहे। महेंद्रजी पाटील यांनी जे स्पॉन्सर केलेलं आहे रिस्ट वॉच आकर्षक घड्याळ। त्यानंतर जनार्दन पाटील साहेब यांना विनंती करते की आपण आपल्या शिवाहस्ते ट्रॉफी आकर्षक ट्रॉफी जी स्पॉन्सर केलेली आहे रवींद्र पंडितनाथ म्हात्रे यांनी ती आपण स्वीकारायची आहे। त्यानंतर इंद्रवाल पाटील वळपाडा यांनी गिफ्ट हॅम्पर जे स्पॉन्सर केले ते आपण द्यायचं आहे। रवीजी सावंत आपण आपल्या शुभाहस्ते प्रदान करायचं आहे। त्यानंतर आमचे सन्माननीय रामदास रघुनाथ म्हात्रे यांनी जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे ते आपण प्रदान करायचं। कमलाकर पाटील साहेब आपण आपल्या शुभाहस्ते प्रदान करायचं आहे। त्यानंतर चंद्रकांत तरे साहेब आपण आपल्या शुभाहस्ते आमच्या सन्माननीय नगरसेविका लक्ष्मी अशोक पाटील यांनी मिक्सर ग्राइंडर स्पॉन्सर केलेले आपल्या शुभाहस्ते प्रदान करायचे आहे। जॉली स्पोर्टचे सर्वेसर्वा नरेशजी म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभाहस्ते एक गिफ्ट हॅम्पर जे स्वर्गीय दीपक नामदेव फौजदार यांच्या स्मरणार्थ सन्माननीय चंद्रकांत तरे साहेब यांनी स्पॉन्सर केलेले आहे ते आपण आपल्या शुभाहस्ते प्रदान करायचे आहे। दीपक एस दीपक दीपक हॅट्रिक पूर्ण केलेली आहे सर्वात महत्वाची आणि संघाला जो विजय मिळवून दिलेला आहे विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे। हॅट्रिक पेक्षा विजय फार महत्वाचा आहे। काय वाटते? खूप चांगलं वाटतं। काय वाटलं या मैदानावर खेळताना? नाना स्पोर्ट तसा एक बलाढ्य संघ आहे। जगदीश नाईक यांनी सुरुवातीला ओपनिंग दिलं होतं की
आम्ही 100% हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याप्रमाणे त्यांनी जी रणनीती आखली आणि त्या रणनीतीसाठी चांगली मदत मिळाली, तुमच्या सर्व सहकार्याकडून विजय प्राप्त केलेला आहे. मात्र या मैदानावर खेळताना काय अनुभवलं आहे, कारण आज ही स्पर्धा मध्ये एक नाविन्य येणार आहे. फ्लड लाईट मध्ये स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. काय वाटतंय या मैदानाविषयी? मैदान खूप चांगलं बनवलंय जॉली स्पोर्टने. ते खेळा सुद्धा मस्त बरोबर. वेल प्लेड दीपक, and best luck for next match. How the Deepak